विद्यार्थी मित्रांनो, आज द्वितीय वर्ष कला मराठी पेपर क्रमांक 3 याच्या अंतर्गत भाषा विषयाच्या अनुषंगाने जे विवेचन आहे प्रकरण 1 मधील त्यामध्ये मानवी भाषेची जी वैशिष्ट्ये आहेत ती आपण आज पाहणार आहोत। त्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की यापूर्वी आपण भाषा म्हणजे काय, भाषेचं कार्य काय आहे याच्या अनुषंगाने काही ज्या व्याख्या आणि इतर गोष्टी ज्या आहेत त्या पाहिलेल्या होत्या। आज आपण मानवी भाषेची वैशिष्ट्ये जी आहेत ती मानवी भाषेची वैशिष्ट्ये पाहणार आहोत। मानवेतर सृष्टीतील संप्रेषण पद्धतीप्रमाणेच मानवी भाषा हेही एक संदेशनाचे संप्रेषणाचे एक प्रभावी अशा स्वरूपाचे माध्यम आहे। तरीही कोणताही इतर नैसर्गिक संदेशन व्यवस्था जी आहे ती मानवाच्या भाषिक संदेशनासारखीच असते असे आपल्याला म्हणता येईल। चार्ल्स हॉकेट या भाषाशास्त्रज्ञाने मानवी भाषेची काही लक्षणं जी आहेत ती लक्षणं सांगितलेली आहेत। त्या आधारावरती आपल्याला मानवी भाषेचे स्वरूप जे आहे ते पाहता येते, त्याची आणखी काही जी वैशिष्ट्ये आहेत ती पाहता येतात। मानवी भाषेच्या या वैशिष्ट्यामुळे मानव आणि मानवेतर सृष्टीतील संप्रेषण पद्धती ज्या आहेत त्या वेगळ्या ठरताना आपल्याला दिसून येत आहेत। भाषेचं जे वैशिष्ट्य आहे ते भाषेच्या वैशिष्ट्यामध्ये सगळ्यात पहिलं असलेलं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे ध्वन्यात्मकता किंवा ज्याला आपण चिन्हात्मकता किंवा ज्याला इंग्रजीमध्ये सिम्बॉलिक असं आपण म्हणू शकतो। तर भाषेमध्ये हे जे पहिलं वैशिष्ट्य आहे भाषेचं, मानवी भाषेचं, ते म्हणजे ध्वन्यात्मकता किंवा चिन्हात्मकता किंवा सिम्बॉलिक। ध्वनी, खानाखुणा, हावभाव, हालचाली इत्यादी चिन्ह घटक आहेत आणि भाषा मग ती मानवी असो किंवा मानवेतर असो चिन्हांनी बनते आणि मानवी भाषा ही ध्वनींनी बनलेली असते। भाषा हे संप्रेषणाचे माध्यम आहे आणि ध्वनी हे भाषेचे माध्यम आहे। त्यामुळे भाषेची संकेत व्यवस्था ही ध्वनी संकेतांवरती आधारित असलेली एक व्यवस्था असे आपल्याला म्हणता येते। म्हणजे भाषेमध्ये जे आपण वापरतो ते सगळे ध्वनी संकेत वापरलेला असतो। माणसाला जेव्हा भाषा येत नव्हती तेव्हा त्याने रेखाटने, हावभाव यांच्या साह्याने तो संदेशन करत होता आणि त्यातून व्यक्त होत होता। पण हा आशय जो होता तो आशय मर्यादित स्वरूपाचा होता। ध्वनींच्या साह्याने भाषेमध्ये असंख्य स्वरूपाच्या ज्या रचना आहेत त्या असंख्य स्वरूपाच्या रचना करत तो आपल्याला काय की असंख्य अर्थ व्यक्त करायला लागला मनुष्य जो आहे तो। तर प आणि ट हे दोन ध्वनी जे आहेत ते वापरून आपण पट, टप, पटपट, टपटप अशा अर्थपूर्ण रचना तयार करत असतो। यात आणखी ध्वनी आपण वाढवले तर आणखी रचना वाढत जातील। अशा तऱ्हेने मर्यादित असलेल्या ध्वनींच्या साह्याने अगणित स्वरूपाचा जो अर्थ आहे तो व्यक्त करण्याची क्षमता जी आहे ती मानवी भाषेमध्ये असते। मानवी भाषेच्या याला आपण काय म्हणतो, चिन्हात्मकता। म्हणजे या चिन्हात्मकतेचा आणखी एक पैलू आहे तो म्हणजे लिपी। अर्थात मानवी भाषा निर्माण झाल्या त्या संवादाच्या गरजेनुसार झाल्या आणि त्यातून मानवी संस्कृती जशी जशी प्रगत होत गेली तशा भाषेच्या मौखिक रूपाला लिखित रूप देण्यासाठी लिप्या ह्या निर्माण झाल्या। आधी केवळ चित्रे, रेखाटने, रेषा, बिंदू या स्वरूपात असलेल्या लिप्यांना कालांतराने अधिक काटेकोर, नियमबद्ध अशा स्वरूपाचं स्वरूप जे आहे ते यायला लागलं आणि मौखिक ध्वनींच्या स्वरूपामध्ये आपल्याला असलेल्या भाषा आकारबद्ध रेषा व वळणांनी युक्त अशा चिन्हांमध्ये त्या प्रकट व्हायला लागल्या। त्यामुळे चिन्हांची भाषा जी आहे ती आपल्याला आली आणि चिन्हांच्या भाषेनंतर लिपी आली। भाषेला एक लिपी म्हणण्याची एक असं सामान्य चूक केली जाते, परंतु भाषा म्हणजे लिपी नव्हे केवळ काय, कारण लिपी ही मौखिक भाषेला दृश्य परिमाण देणारे एक साधन आहे। आणि आधी उल्लेख केल्याप्रमाणे मी मानवी भाषेची मौखिक परंपरा ही जवळजवळ 60,000 वर्षापूर्वीची ही परंपरा जी आहे ती परंपरा आहे। तर लिपीची परंपरा ही 5,000 पेक्षा अधिक जास्त जात नाही। सोयीसाठी वेगवेगळ्या भाषिकांनी वेगवेगळ्या लिप्यांचा शोध लावला असला तरी एक भाषा एक लिपी असे समीकरण नव्हे। तर त्यामुळे जगभरातील असणाऱ्या भाषांची संख्या लिप्यांच्या संख्येपेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे। एक भाषा अनेक लिप्यांमध्ये लिहिता येऊ शकते। उदाहरणार्थ भाषा हा शब्द देवनागरी लिपीत लिहिलेला आहे, तो शब्द इतर लिप्यांमध्ये लिहिता येतो। म्हणजे लॅटिनमध्ये भाषा, बंगालीमध्ये छाया, त्याच्यानंतर आपल्याला कन्नडमध्ये त्याचं वेगळ्या अर्थाने, म्हणजे एका लिपीमध्ये अनेक भाषा लिहिता येऊ शकतात। उदाहरणार्थ ABCD हा लॅटिन किंवा रोमन लिपीमध्ये। पण या एकाच गोष्टीचं आपल्याला वैशिष्ट्य भाषेचं दिसून येईल की इंग्रजी खेरीज युरोपातील बहुसंख्य अशा स्वरूपाच्या असणाऱ्या जगातील इतर भाषांमध्ये सुद्धा भागात सुद्धा भाषा लिहिले जातात। डॉगला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो, लॅटिनमध्ये कॅनिस म्हणतात, जर्मनमध्ये हंड म्हणतात, फ्रेंचमध्ये चीन म्हणतात, पेर्रो म्हणतात स्पॅनिशमध्ये, चारोरो पोर्तुगाजमध्ये म्हणतात। तर हे सगळ्या भाषांमध्ये शक्य होतं कारण भाषा व लिपी असे एक प्रमाण नाही।
भाषा ही संवेदनाची संप्रेषणाची सोय आहे, तर लिपी त्या संप्रेषणाला दृश्य रूप देऊन त्याचे जतन करण्याची सोय आहे. अर्थात त्याला काही मर्यादा आहेत. उदाहरणार्थ न आणि ळ हे मराठी भाषेतील वर्ण लिहिण्यासाठी सगळ्या लिप्यांमध्ये सोय नाही, कारण हे वर्ण सगळ्याच भाषांमध्ये नाहीत. आता मात्र IPA म्हणजे इंटरनॅशनल फोनेटिक अल्फाबेट्स या आंतरराष्ट्रीय उच्चाराधिष्ठित लिपीचा वापर करून अधिकाधिक अचूक पद्धतीने मौखिक ध्वनींना लिपिबद्ध करता येऊ लागलेले आहे आणि चिन्हात्मक स्वरूपाची फक्त मानवी भाषेचंच वैशिष्ट्य आहे. त्यामुळे पहिलं वैशिष्ट्य जे आहे मानवी भाषेचं ते म्हणजे चिन्हात्मकता. दुसरं आहे द्विस्तरीय रचना. तर वांगेंद्रियाच्या मदतीने आपण असंख्य ध्वनींची निर्मिती करू शकतो, पण प्रत्येक मानवी भाषेत त्यातील काही ध्वनींनाच मूलध्वनी म्हणून आपण त्याचा स्वीकार करत असतो. मानवी भाषेत सरासरी 30 ते 40 मूलध्वनी वापरले जातात. या मूलध्वनींना स्वतंत्र सुट्या स्वरूपाचा असा काही अर्थ नसतो, परंतु त्यांची विशिष्ट नियमांनी जुळणी केली की एक अर्थपूर्ण स्वरूपाची जी रचना आहे ती तयार होतात. या दृष्टीने मानवी भाषेचे 2 स्तर होत असतात. भाषेत वापरल्या जाणाऱ्या मूलध्वनींचा मर्यादित साठा हा एक स्तर आणि भाषिक नियमांच्या आधारे मूलध्वनींची जुळणी तयार करून एक अर्थपूर्ण रचना तयार करणे हा दुसऱ्या स्वरूपाचा स्तर आहे. तर हे दुहेरी संरचना हे मानवी भाषेचं असलेलं वैशिष्ट्य आहे. भाषेची ही संरचना यांत्रिक स्वरूपाची नसते, तर शब्द नुसते निवडून एकापुढे एक ठेवून अशी रचना होत नसते. आपल्याला लक्षात येईल, तर सुरचित वाक्य करण्यासाठी आपल्याला विशिष्ट रचना तत्वे जी आहेत ती वापरावी लागतात. मर्यादित ध्वनी समूहातून निवड करून जुळणी, संयोग, स्थान परिवर्तन, आवृत्ती इत्यादींच्या साहाय्याने असंख्य अर्थ सार्थ रचना तयार करण्यासाठी वापरला जातो. उदाहरणार्थ मराठी भाषा अजिबात अवगत नसलेल्या एखाद्या व्यक्तीकडे अंगठी संध्याकाळी मी विकत घेतली सोन्याची सोनाराकडून काल असा शब्दसमूह आहे, तर त्या व्यक्तीला त्या शब्दांमधून हवे ते शब्द निवडून वाक्य तयार करायला सांगितले जाते, तर ती कोणत्याही क्रमाने एकापुढे एक शब्द रचून वाक्य तयार करेल. पण त्या शब्दांमधून केवळ शब्दांची निवड करून अर्थपूर्ण तयार रचना करणे अवघड स्वरूपाचे होऊ नये. त्यासाठी मराठी भाषेची नियमव्यवस्था माहीत असणे आवश्यक आहे. तसे असेल तर त्याला ती पुढील प्रमाणे जी वाक्य आहे ती मिळतील. मी अंगठी विकत घेतली, मी सोन्याची अंगठी विकत घेतली, मी सोनाराकडून सोन्याची अंगठी विकत घेतली, मी काल सोनाराकडून सोन्याची अंगठी विकत घेतली, मी काल संध्याकाळी सोनाराकडून सोन्याची अंगठी विकत घेतली. आता काही वाक्य जर आपण पाहिलं, लता अभ्यास करते, गीता गाणी गाते, सुजाता पुस्तक वाचते किंवा सीता गोष्टी लिहिते, डॉक्टर ट्रॅक्टर चालवते, नीता मासे खाते, ही सगळी वाक्ये जी भिन्न आहेत परंतु त्यांचं कर्तृपद किंवा कर्मपद किंवा क्रियापदाशीच आहेत. त्याप्रमाणे त्याचे 3 गट आपल्याला ह्या सगळ्या याचे करता येतात. एक म्हणजे लता अभ्यास करते, गीता गाणी गाते, सुजाता म्हणजे याच्यामध्ये कर्ता कर्म आणि क्रियापद अशा स्वरूपाने आपण त्याचे गट केले. तर योग्य वाक्यरचनासाठी आपण योग्य तत्त्व जी आहे ती या ठिकाणी वापरलेली आहेत. एका आडव्या जुळणीचे म्हणजे अन्वयनिष्ठ सिग्मॅटिक असं आपल्याला ज्याला म्हणता येईल, आणि दुसरं म्हणजे उभ्या निवडीचे म्हणजे गणनिष्ठ म्हणजे डायगॅमेनेटिक ज्याला आपल्याला म्हणता येईल. फेर्डिनांड ससूर हा जो भाषावैज्ञानिक आहे त्याने या तत्त्वाची मांडणी केलेली आहे आणि त्याने भाषिक संरचनेला 2 प्रकारचे अन्वयनिष्ठ आणि गणनिष्ठ अशी 2 अंगे आहे सांगितले. त्यामुळे या भाषेचा आपण वापर करत असतो. तर मानवी भाषेचं हे वेगळेपण आहे. जितके ध्वनी तितके आशय अशी प्राण्यांच्या भाषेसारखी मानवी भाषेची संरचना असती तर अगणित आशयांसाठी अगणित ध्वनी निर्माण करावे लागले असते. पण या द्विस्तरीय संरचनेमुळे काटकसरीचे तत्त्व पाळून मर्यादित घटकांच्या साहाय्याने अमर्यादित संदेश पाठवण्याचे महत्त्वाचे कार्य भाषेद्वारे केले जाते. आणि म्हणून हा भाषेचा दुसरा जो वैशिष्ट्य आहे ते दुसरं वैशिष्ट्य आपण पाहिलेलं आहे. तर भाषेचं तिसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे यादृच्छिकता. मानवेतर प्राण्याच्या संदेशन व्यवस्थेमध्ये चिन्ह आणि चिन्हित यांच्यातील संबंध हे एकास एक पद्धतीचा असतो हे आपण पाहिलेलेच आहे. मांजराने काढलेला विशिष्ट बारीक आवाज म्हणजे आपल्या धन्याकडून लाड करून हवे असतात आणि त्याची विशिष्ट प्रकारचे गुरगुर म्हणजे रागावलेले असते. तर सांबर झाडावर आपली शिंगे घासत राहते म्हणजे आपली प्रादेशिकता ते घोषित करत असते. कोकिळ कुहू कुहू ओरडून आपल्या मादीला आकृष्ट करतो इत्यादी उदाहरण हे स्पष्ट होते. म्हणजे मानवेतर असलेल्या प्राण्यांच्या जगात चिन्हे आणि त्यातून सुचवलेले चिन्हित यातील संबंध शारीरिक आणि प्रत्यक्ष म्हणूनच यांत्रिक स्वरूपाचा असतो. या उलट मानवी भाषेत हाच संबंध अप्रत्यक्ष व यादृच्छिक असतो. तर हजारो वर्षापूर्वी आपल्या कोणापूर्वजाला या वस्तूला असे म्हणावेसे वाटले म्हणून त्या वस्तूचे नाव असे पडले. जर त्या माणसाला त्या वस्तूला ब म्हणावेसे वाटले असते तर त्या वस्तूचे नाव ब असे पडले असते. म्हणजे चिन्ह म्हणजे एक शब्द आणि त्यातून सुंदर सूचित होणारे चिन्हित म्हणजे त्या शब्दाचा अर्थ असा कोणत्याही प्रकारे कार्यकारण संबंध ज्याच्यामध्ये नसतो. यादृच्छिकतेमुळे
जुने भाषिक नियम संकेत बदलता येतात, काळाच्या गरजेप्रमाणे नवीन नियम संकेत घडवता येतात. या यादृच्छिकतेच्या तत्वामुळे भाषेत परिवर्तन जे आहे ते परिवर्तन घडून येत असते आणि त्यामुळे जगात भाषांचे इतके असलेले वैविध्य जे आहे ते आपल्याला दिसून येते. तर ह्या सगळ्यामध्ये काय आहे की उदाहरणार्थ चौकोर धावणारा किंवा मानेवर आळा असणारा, झुपकेदार शिपटे असणारा, किंकाळणारा, त्याच्यावर स्वार होते, अशा 4 पायाच्या जनावराला संस्कृतीमध्ये अश्व असं म्हणतात, ज्याला मराठीमध्ये घोडा म्हणतात, कन्नडमध्ये कुडुरे म्हणतात, तेलुगूमध्ये गुर्रम म्हणतात, इंग्रजीत हॉर्स म्हणतात, जर्मनीमध्ये फ्लिअर्ड म्हणतात किंवा मंडारीनमध्ये मा असं म्हणतात. म्हणजे एका घोड्याला किती शब्दाचे अर्थ आहेत हे आपल्याला लक्षात येईल. नाहीतर असे हजारो वर्षापासून विशिष्ट प्राण्यांचे आवाज जे आहेत ते येत आहेत. प्रत्येक सजीवाची आपली एक भाषा आहे, ती तशीच आजही हे प्रत्येक मानवी भाषेबाबत असे घडले असते, पण तसे घडले नाही, कारण शब्द आणि अर्थ, चिन्ह आणि चिन्हित यांच्यातील संबंध यादृच्छिक स्वरूपाचा आहे. म्हणून भाषा बदलत राहिल्या, त्यांच्या परिवर्तन होत राहिलं आणि वेगवेगळ्या भाषा निर्माण होत गेल्या. त्यामुळे भाषेचं हे तिसरं जे वैशिष्ट्य आहे ते आपण पाहिलेलं आहे, यादृच्छिकता. म्हणजे समाजाला वाटलं म्हणून त्या चिन्हाला त्याने तशा प्रकारचा अर्थ दिला. घोडा जो 4 पायाचा असतो, झाड जे हिरवं असतं त्याला फांद्या असतात, झाड या शब्दाला हा यादृच्छिकच दिलेला अर्थ आहे. मिशी ही म्हटलं तर त्याचं लिंग स्त्रीलिंग आहे, पण ती पुरुषाला असते, हे यादृच्छिक आहे. कानातली बाळी ते त्याचं लिंग स्त्रीलिंग असतं, पण ती कुणाचीही असते. म्हणजे हे यादृच्छिक आहे की समाजाला वाटलं म्हणून त्याने खुर्चीला खुर्ची म्हटलं, टेबलला टेबल म्हटलं. उद्या त्याला जर अजून तिसरं काही समाजाला म्हणायचं असेल तर ते त्याच्या संदर्भात म्हणू शकतात. चौथा जे भाषेचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे अदलाबदल किंवा भूमिका अंतर, ज्याला आपण म्हणतो चेंजेबिलिटी, इंटरचेंजेबिलिटी जे आहे तो घटक हा यातला महत्त्वाचा आहे. एकमेकांच्या भाषिक रचना आपण एकमेकांना समजत असतो आणि त्याच्या अनुषंगाने आपण इतकेच नाही तर एकमेकांना त्याचा वापर कसा करायचा याच्या बाबतीने आपण सांगत असतो. मानवी भाषेमध्ये या अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या शक्य होत असतात. बोलणारा आणि ऐकणारा जो आहे त्यांच्या भूमिका ज्या आहेत त्या ह्याच्यामध्ये महत्त्वाच्या असतात, त्या आदले बदलू शकतात, त्याच्यामध्ये आदान प्रदान होत असतं. बोलणाऱ्याला भाषिक रचना ऐकायला नुसताच समजतात असं नाही, तर त्याचा वापर तो स्वतःच्या रचनेसाठी करू शकतो. म्हणजे भाषेची वृद्धी होते, भाषेची समृद्धी होते आणि या वैशिष्ट्यांचा आपल्याला उपयोग होत असतो. अशा आदानप्रदानातून माणूस नवीन नवीन भाषा शिकत असतो. अनुकरणाच्या माध्यमातून आपल्याला परकीय भाषा जी आहे ती परकीय भाषा शिकण्यास मदत होते. नवीन शब्द, नवीन संज्ञा यांचा वापर सर्वाधिक होण्यासाठी हे भूमिकांतर आपल्याला प्रत्यक्षातपणे खूप कामी येत असतं असं आपल्याला लक्षात येतं आहे. धन्यवाद. 5वं जे आहे ते पुढच्या वेळेस आपण पाहूया.